नमस्कार मित्रांनो, बंगालमध्ये SIRचा मुद्दा तापलेला आहे। कालच या विषयावर व्हिडिओ केला। या व्हिडिओच्या निमित्ताने मला देखील याबाबत अधिक माहिती मिळवण्याची इच्छा झाली आणि त्यातनं ज्या काही गोष्टी समोर यायला लागलेल्या आहेत त्या खरोखरच थक्क करणार आहेत। बंगालमध्ये अधिकृतरित्या 3 जिल्हे मुस्लिम बहुल आहेत। मुर्शिदाबाद जो 66% मुसलमानांची संख्या आहे, मालदा 51% मुसलमान आहेत आणि उत्तर दिनाजपूर 50% मुसलमानांची संख्या आहे। पण आता तब्बल 9 जिल्हे आहेत जे मुस्लिम बहुल झालेले आहेत आणि त्यातले जे मुर्शिदाबाद आणि मालदा सारखे होते तिथले लोकसंख्या आणखीन मोठ्या प्रमाणावर वाढलेली, म्हणजे एक जिल्हा तर 80% मुस्लिम लोकसंख्येचा झालेला आहे। आणि अशा पार्श्वभूमीवर SIR करणं किती अवघड आहे याची कल्पना केलेली बरी ममता बॅनर्जी अकांड तांडव करत आहेत की SIR तातडीने थांबवण्यात यावं, कारण SIRच्या प्रेशरमुळे ब्लॉक लेवल ऑफिसर्स आत्महत्या करत आहेत। बंगालमध्ये काही घटना घडल्या ज्याच्यामध्ये ब्लॉक लेवल ऑफिसरचा मृत्यू झाला आणि त्याच्या हातात चिठ्ठी होती ज्याच्यामध्ये त्यांनी आपण आत्महत्या करतोय आणि या सगळ्या प्रेशरमुळे आत्महत्या करतोय असं म्हटलं होतं। पण ब्लॉक लेवल ऑफिसर आत्महत्या का करतील हा प्रश्न, त्याचं उत्तर देणं त्यांनी टाळलं। त्याचं उत्तर मुख्यतः भाजपाकडनं दिलं जातंय आणि त्यांचं म्हणणं आहे की बंगालमध्ये सगळी मिलीभगत सुरू आहे। हे सगळ्यांना माहिती आहे की बंगालमध्ये आणि आसाममध्ये खूप मोठ्या संख्येने बांगलादेशी लोक घुसलेले आहेत आणि या घुसखोरांना नागरिकत्व किंवा त्याचं ओळखपत्र मिळवून देण्याचं, त्यांची नावं वोटर लिस्टमध्ये टाकण्याचं काम ममता बॅनर्जी यांच्या सरकारने केलेलं आहे। त्याची अनेक उदाहरणं आता प्रसिद्ध होऊ लागलेली आहेत। अमित मालवीया यांनी आरोप केलेला आहे की एका केसमध्ये नवरा आणि बायको या दोघांच्याही वडिलांचं नाव एकच आहे। म्हणजे काही जण म्हणतील की ते त्यांचा धर्म आणि याच्यामध्ये काही वेगळ्या गोष्टी असू शकतात, परंतु तसं हे नाहीये। हे त्यातला नवरा आहे तो बांगलादेशी घुसखोर आहे आणि त्याच्याकडे आपल्या वडिलांचे बंगालमध्ये असल्याचे कोणतेही पुरावे नाहीत, म्हणून बायकोच्याच वडिलांना आपल्या वडिलांचं म्हणजे ओळखपत्र दोघांच्या याच्यामध्ये एकच माणूस दोघांचेही वडील असल्याचं दाखवलेलं आहे। अशा अनेक गोष्टी समोर येत आहेत। आणखीन एक उदाहरण द्यायचं झालं तर एक गुलशन कॉलनी म्हणून बंगालमध्ये उभी राहिलेले तृणमूलची सत्ता आल्यावर या सगळ्या ठिकाणी जवळपास 2 लाख मतदार रजिस्टर, 2 लाख लोकसंख्या आहे। पण या 2 लाखांच्या कॉलनीमध्ये म्हणजे 5-5, 6-6 मजल्याच्या अनेक शेकडो इमारती तिथे उभ्या राहिलेल्या आहेत। बऱ्याचशा इमारती अनधिकृत आहेत आणि तिथे जेव्हा ब्लॉक लेवल ऑफिसर्स SIR साठी जात आहेत, सरकारी अधिकारी जेव्हा लोकांची ओळखपत्र तपासायला जातात तेव्हा असं लक्षात येतं की एकेका इमारतीतून ओळखपत्र असलेली लोक फारशी मिळतच नाही। तिथे जे राहतात त्यांच्याकडे ओळखपत्र नाही आहेत सिद्ध करणारी की ते त्यांचे कुटुंबीय बंगालमध्ये जन्मलेले आहेत, बंगालमधले आहेत। आणि त्यामुळे काय होतं हे लक्षात घ्या, बंगालमधले तिथे राहणारे अनेक जण हे नोकरी धंद्यासाठी बिहारमध्ये, महाराष्ट्रामध्ये, दिल्लीमध्ये, बेंगळुरूमध्ये स्थायिक झालेले आहेत, पण त्यांची नावं अजून हटवलेली नाही आहेत आणि त्यांच्या नावावर दुसरंच कोणतरी मतदान करतंय हे आता हळूहळू समोर यायला लागलेलं आहे। आणि हे का शक्य होतंय तर बंगालमध्ये जी सरकारी यंत्रणा आहे ती तृणमूल काँग्रेससाठी काम करते। हे जे ब्लॉक लेवल ऑफिसर्स जे नेमलेले असतात त्यांचे आई वडील भाऊ कोणी ना कोणतरी तृणमूल काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ता असतो, कारण त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना सरकारी नोकरी मिळते आणि मग त्यांच्याकडे ती सरकारी कर्मचारी झाले, शाळेत नोकरी मिळाली किंवा पालिकेत नोकरी मिळाली किंवा अन्य ठिकाणी नोकरी मिळाली, त्यांच्याकडे हे काम आलं की त्यांच्याकडे हे काम सरकार सांगेल त्या पद्धतीने करण्याचा दबाव वाढतो आणि मग त्याच्यामुळे या ज्या तक्रारी समोर येत आहेत त्याच्यामध्ये एकतर डेटा एंट्री ऑपरेटरच त्यांना पुरवले जात नाहीयेत, कारण शेवटी BLO घराघरात जाऊन जेव्हा एन्युमरेशन करतात तेव्हा समोर आलेली माहिती डेटा एंट्री ऑपरेट करायला पाहिजे ते कर्मचारी त्यांना मिळत नाहीत। दुसरी गोष्ट त्यांचे पगार वेळेवर काढले जात नाहीत, म्हणजे हे काम करायचं बांगलादेशी घुसखोरांच्यात जाऊन त्यांची ओळखपत्र तपासायची की तुम्ही भारताचे नागरिक असाल तर दाखवा तुमचा पुरावा। हे सगळं करण्यासाठी धाडस लागतं। आपल्याकडे मुंबईत मालवणी वगैरे भागात काय परिस्थिती आहे, आज भाजपला तिकडे मोर्चा काढावा लागला, पण बंगालमध्ये तर काय परिस्थिती असेल हे मी
कल्पनाही करू शकत नाही. आणि त्यामुळे त्यांचे पगार होत नसतील, त्यांना जर सहाय्य मिळत नसेल, पोलीस त्यांना सहकार्य करत नसतील, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांचं काम अनेक ठिकाणी पार्टीचे कार्यकर्ते करतायत. म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांनी शहानिशा करण्याचं काम जर आउटसोर्स करण्यात आलं तर पुन्हा सगळा गोरखधंदा सुरू होतोय. आणि याच्यासाठी सुवेंदू अधिकारी आणि इतरांनी निवडणूक आयुक्तांना जाऊन एक निवेदन दिलं. ममता बॅनर्जी यांनीही हाच मुद्दा काढलेला आहे. त्यांचं म्हणणं हे ब्लॉक लेवल ऑफिसर्स आत्महत्या करतात, त्यामुळे SIRची प्रक्रिया तातडीने थांबावी, SIR वगैरे काही करू नये. आणि याच मुद्द्यावरनं मला असं वाटतं की राहुल गांधी आणि इतर सगळी मंडळी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात गोंधळ घालणार आहेत. म्हणजे बघा, आत्तापर्यंत हेच राहुल गांधी, हेच आदित्य ठाकरे, हेच इतर पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार गट असेल किंवा काँग्रेस असेल किंवा उबाठा सेना असेल, हे सगळ्यांचं म्हणणं होतं की दुबार मतदान, राज ठाकरे तर त्याच्यात सगळ्यात मेरुमणी त्यांचे राहिलेच आहेत, की हे सगळी दुबार नावं मतदार यादीतली ही सगळी साफ केली पाहिजे, ती नाही झाली तर निवडणुका होऊन देणार नाही. पण या दुबार नावांचा विषय आल्यावर बंगालमध्ये मात्र त्यांची भूमिका बदलते. कारण बंगाल हे बांगलादेशी लोकांच्या घुसखोरीचं सगळ्यात मोठं लॉन्च पॅड झालेलं आहे. बंगालमधलं खूप मोठ्या संख्येने लोक तशी देशाच्या इतर कानाकोपऱ्यात जातात, आणि त्यामुळे ती लोक गेली की त्यांच्या जागी बांगलादेशीयांना वोट करायला लावायचं. अशा प्रकारे बंगालमधली मोडस ऑपरेंडी चालू आहे. आता या ब्लॉक लेवल ऑफिसर्सच्या आत्महत्येचंही राजकारण सुरू होईल असं दिसतंय. ममता बॅनर्जी यांनी या घटनेची पोलीस चौकशी लावलेली आहे. मला खात्री आहे बंगालचे पोलीस ममता बॅनर्जींच्याच मार्गदर्शनानुसार काम करतील, आणि याच्यातनं कशा प्रकारे केंद्र सरकार या हत्येला ही आत्महत्या नसून हत्या आहे, आणि कशा प्रकारे केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे, निवडणूक आयोगाच्या चुकीच्या निर्णयामुळे त्यांना जीव द्यावा लागला असा निष्कर्ष पुढे काढतील. मग भाजपा त्याच्यामध्ये उतरलेलाच आहे. भाजपाचं म्हणणं या सगळ्या गोष्टीची CBI चौकशी व्हायला पाहिजे. तर CBI आतमध्ये शिरली तर CBIचे लोक असा निष्कर्ष काढण्यात मला आश्चर्य वाटणार नाही निघाला, कारण हा सगळा पॅटर्न झालाय. म्हणजे की कशा प्रकारे ममता बॅनर्जींचं सरकार याच्यासाठी जबाबदार आहे, आणि मग तृणमूल काँग्रेस आणि भाजपा यांच्यातला एक नवीन संघर्ष पुन्हा आकारास येईल. गेल्या वेळेलाही हा संघर्ष आलाही होता, तेव्हा त्याला हिंदू मुस्लिम पोलरायझेशन झालं होतं. शेवटी ममता बॅनर्जींनी त्याच्यामध्ये या हिंदू वाटला गेला, कारण बंगालमधला जो भद्रलोक वगैरे जो समाज आहे, ब्राह्मण, कायस्थ आणि हे जे सगळे आहेत वैद्य, हे तिघं जण मिळून तृणमूल काँग्रेसचे मोठे मतदार आहेत. आणि त्यांच्या जोडीला मुसलमान ही जर जोडी जमली तर मग बंगालमध्ये भाजपाचा विजय अवघड होतो. पण एरवी इतर ठिकाणी जितनी आबादी उतना हक आणि जातीनुसार जनगणना आणि हे सगळं प्रांतवाद हे करणारे काँग्रेस असतील किंवा इंडिया आघाडीचे मित्रपक्ष असतील, बंगालमध्ये जात गणनेच्या बाबत अतिशय त्यांना लकवा मारतो. ते मौन व्रत धारण करतात, कारण बंगालमध्ये आतापर्यंतचे सगळे मुख्यमंत्री, सगळेच्या सगळे, एकही दुसरा नाहीये, पण सगळेच्या सगळे मुख्यमंत्री हे ज्याला भद्रलोक म्हणजे ज्या वरिष्ठ म्हणजे ज्या जाती आहेत, जनरल कॅटेगरी आणि त्याच्यातही ब्राह्मण, कायस्थ, वैद्य या तीन समाजाचे, मुख्यतः ब्राह्मण समाजाचे राहिलेले आहेत. आणि त्यामुळे तिथे मग एखाद्या ओबीसीला मुख्यमंत्रीपद का नाही, एखाद्या दलिताला मुख्यमंत्रीपद का नाही, हा प्रश्न विचारला जाऊ शकत नाही. आणि त्यामुळे बंगालचं राजकारण आता पुन्हा एकदा तापायला लागलेलं आहे. या हिवाळी अधिवेशनात त्याचे पडसाद आपल्याला दिसणार आहेत. पण आधी याबाबत निवडणूक आयोग कोणती भूमिका घेतो हे प्रकरण केंद्रीय तपास यंत्रणांकडे चौकशीसाठी जातं का, ते गेलं तर रस्त्यावर आंदोलन करून तृणमूल काँग्रेस त्याला कसा विरोध करतो आणि देशाचं सर्वोच्च कशा प्रकारे याच्यामध्ये भूमिका घेते, त्याच्यावर बंगालमधल्या SIR नंतर मतदानाचं आणि मतदानानंतर निकालांचं भवितव्य अवलंबून आहे. पण ज्या गोष्टी या निमित्ताने समोर येत आहेत, जे बंगालमध्ये कधीही कुठलंही चॅनल बघा, जे सगळे लोक दाखवतात अक्षरशः म्हणजे एखाद्या मोठ्या गचाळ वस्ती सगळी आणि असे छोट्या छोट्या घरातनं असे एकदम शेकडो हजारो लोक रस्त्यावर फिरत असतात, बाहेर येतात, हे जे चित्र दिसतं ते बघूनच असं काटा येणारं चित्र असतं. भारताचं नेमकं कोणतं चित्र बंगालच्या माध्यमातून पुढे येत आहे हा विचार आपण सगळ्यांनी करायची गरज आहे. आणि हे जे सगळे बांगलादेशी घुसखोर जे आता तिकडनं इकडे येत आहेत, आता अशी ही चर्चा आहे की जेव्हा SIR करायला सुरुवात झालेली आहे तर त्याच्यासाठी भारतातनं बांगलादेशमध्ये जाणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे, कारण आपला घोटाळा उघडकीस येईल अशी भीती त्यांना वाटते. पण सांगायचा मुद्दा हा की बंगाल
ची रणभूमी आता पुन्हा आणखीन एका नवीन महायुद्धाला सज्ज होत आहे। हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे। तुर्तास इथे थांबतो। पाहत रहा MH48।